काय तुमच्याही घरात ढेकून झाल्यात आणि तुम्ही ढेकणाला वैतागून गेलात तर आता काळजी कशाला करायची? आणलंय ना मस्तपैकी घरगुती एकदम जालीम उपाय. ढेकणं कायमची तुमच्या घरातनं निघून जाणार आहे. तर नमस्कार बहिणींना भावांना, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज जो मी व्हिडिओ घेऊन आले ना तो खास ढेकणांसाठी बरं का. कारण की भरपूर अशा कमेंट आल्या होत्या मला की ताई ढेकणांवर काहीतरी उपाय सांगा तुम्ही. त्यामुळे आज ढेकून घरातनं कसे घालवायचेत त्याचा आज व्हिडिओ घेऊन आले खास तुमच्यासाठी. आणि फक्त तुमच्या कमेंटमुळे आणि तुमच्या मागणीसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले मी. आणि तुमच्या घरातले कायमचे आपल्या ढेकणं घालवायच्यात. तर थोडे तात्पुरते नाही किंवा महिने 2 महिन्यासाठी नाही तर कायमस्वरूपीचेच आपल्या ढेकणं घालवायच्यात. त्यामुळे इतका भारी इतका जालिम उपाय घेऊन आले ना मी की परत ढेकणं तुमच्या घरात कधी दिसणारच नाही. तर आता ज्या घरात ढेकणं आहेत ना त्यांनाच माहिती बरं का ढेकणांचा काय त्रास आहे. कारण की एक ढेकून आहे ना 100 पिल्लं देत असतं. म्हणजे जी ढेकणची मादी असते ना ती 100 पिल्लं देत असते. म्हणजे 100 अंडी घालत असते घरात. आणि ती कधी पण आहे ना गोदड्यांमध्ये, दिवाणच्या गादीमध्ये, असे कपड्यांमध्येच अंडे घालत असते बरं का. त्यामुळं त्या कपड्यात असे 100 पिल्लं कसे मोठे होतात भराभरा ते आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि जिकडं बघन तिकडे ढेकणं असतात बरं का. हातरुणात ढेकणं असतात, घरात ढेकणं असतात, कपड्यांमध्ये ढेकणं असतात, भिंतीवर ढेकणं असतात आणि भिंतीवरच्या बोर्डात सुद्धा ढेकणं असतात. आता हे तुम्हाला ज्याला ढेकणं आहेत ना घरात त्यांना कळालंच असून की ढेकणं जी बोर्ड असतात ना लाईटीचे त्याच्यात सुद्धा ढेकणं घावतील. इतके ढेकणं असतात. आणि ज्याच्याकडे दिवाण असेल ना ते दिवाणच्या लाकडी दिवाण असतो आणि त्या लाकडी दिवाणमध्ये सुद्धा ढेकणं असतात. आणि ज्यांच्याकडे खाट असते ना त्या खाटात सुद्धा ढेकणं बसलेले. आता काय म्हणतो आपण की लाकडी फेकून द्या, खाटा आणा. तर ज्याच्या घरात ढेकणं आहे ते खाटाला सुद्धा ढेकणं आहेत बरं का. आणि खाटाच्या पट्टे असतात ना त्या पट्ट्यांमध्ये सुद्धा ढेकणं असतात. जिथं ढेकणं लपायला जागा भेटते ना तिथं जास्तीत जास्त ढेकणं आणि ढेकणाचे पिल्लं घावतात. आणि ती असं हाय म्हणून घरात नाही तर ती वैताग सुद्धा आपल्याला अत्यंत देत असतात. आणि दिवसभर काय वाटत नाही पण संध्याकाळी झोपल्याच्या नंतर आपण आपल्या सगळ्या हातरुणात ते ढेकणं फिरत असतात. आणि लहान मुलांना, घरातल्या मोठ्या माणसांना सगळ्यांना हे ढेकणं चावतात. आणि ढेकणं चावल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर अशा लाल लाल फोड्या यायला चालू होतात. आणि रात्रभर माणसांना झोपूच देत नाही ढेकणं. कारण की मच्छर तर कमी चावतात, इतके बेकार ढेकणं चावत असतात. कारण की तुम्ही बघितले असेल ज्यांनी ढेकणं बघितले त्यांना माहिती असेल ढेकणं कसे असतात. पण ज्यांनी नाही बघितले त्यांना नसेल माहिती. असे चपटे आकाराचे असतात बरं का. मसूक एवढे असतात ना त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे ढेकणं असतात आकाराने आणि असे चपटे असतात. आणि त्याचे पाय तोंड बघितलं असेल ज्यांनी ढेकणं बघितलं त्यांना माहिती असतात. असे चॉकलेटी म्हणजे ब्राऊन कलरचे तशा कलरचे ते ढेकणं असतात. आणि ती बारीक पण असतात आणि मोठे पण असतात. आणि मोठे म्हणलं तरी तुम्ही ना इतके मोठे मोठे असतात ना ढेकणं. आणि काय काय एकदम बारीक पिल्लं असतात ना की ते दिसत सुद्धा नाहीत हातरुणात. आणि ते आपल्याला चावून पण जातात. इतके बारीक ढेकणं असतात. काय काय जरा मोठे असतात ते आपल्याला चावल्याच्या नंतर आपण उठून बघितलं हातरुण का लगेच त्या जागी ढेकून असतो. आणि हे ढेकणं घरासाठी खरंच चांगले नसतात. कारण की ना ज्याच्या घरात ढेकणं आहे ना त्याला दारिद्र्य आल्याशिवाय सुद्धा राहत नाहीत. इतके भंगार ढेकणं असतात. अजिबात ढेकणं चांगले नसतात. घराला आपल्या दारिद्र्यात सुद्धा आणतात आणि घरातल्या माणसांना सुद्धा ढेकणं वैताग देतात. त्यामुळे आपल्याला कायमची ढेकणं घरातनं घालवायच्यात. तर चला आपण करूया आपल्या जो रेमेडी आज मी तयार करणार आहे ती कशाची करणार आहे, आपण कोणत्या पद्धतीने करणार आहे आणि कसं वापरायचे आपल्याला घरात. कारण की आपल्याला आपल्या कपड्यांवर आणि हातरुणा पांघरुणांवर, गोदड्यांवर किंवा दिवाणवरच्या गादीवर सगळ्यावर आपल्या हे रेमेडी वापरायला आले पाहिजे अशी मी घेऊन आलेली तुमच्यासाठी. तर चला आपण करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं पुदिना घेतलेला बरं का. तर पुदिन्याचे पानेच फक्त आपल्याला उपयोग करायचा आहे. पुदिन्याच्या पानांचा, देठांचा काय उपयोग नाही. आता पुदिना कोणत्याही बाजारात भेटतो किंवा दारात जरी कोणाच्या लावलेला असला तर बघा भरपूर असा पुदिना आलेला असतो. कारण की एक कांडी लावली दारात तरी अख्खं पटांगण भरतं. एवढा पुदिना भराभरा वाढत असतो दारात. तर कोणाच्या दारातनं तुम्ही आणू शकताय किंवा नाहीच भेटला तर तुम्ही बाजारातनं सुद्धा आणू शकताय पुदिना. आणि आपल्याला ह्या पुदिनाचा मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता अगोदर पुदिना किती घेतलाय मी. एवढा पुदिना घेतलेला आहे. आता हा पुदिना झाल्याच्या नंतर इथं लिंबाचा म्हणजे कडुलिंबाचा पाला आहे ना तो घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा पण आपल्याला थोडाच पाहिजे, लय नाही पाहिजे. आणि हो का एवढा लिंबाचा पाला घेतलेला आहे आणि कडुलिंबाचा पाला घेतलाय, पुदिना घेतला. आता आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक करायचं, थोडंसं पाणी टाकून बारीक करायचे. तर चला बारीक करून घेऊ आपण. तर आता आपण मिक्सर लावून घेऊया. यात थोडंसं पाणी टाकू. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, जसं लागन तसं थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेऊ आपण.
आता ह्याच्यात थोडं पाणी टाकायची गरज आहे बरं का, त्यामुळे थोडं अजून पाणी टाकून घेते. पाणी टाकलं ना एकदम बारीक पेस्ट होती, त्यामुळे आपल्याला पेस्ट करायची, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं. म्हणजे एकदम जास्त टाकू नका, थोडं थोडं जसं लागेल तसं टाका, म्हणजे त्याचं बारीक पेस्ट होईल. एकदम टाकले ना तर मग पेस्ट चांगली होणारच नाही, कारण की मिक्सरच्या भांड्यातनं सुद्धा ती बाहेर पडतं आणि पेस्ट पण चांगली होत नाही. तर आता तुम्ही बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे ह्याची. तर आता आपण ह्याच्यात चहा गाळण घेतली आणि त्या चहा गाळणीतनं आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचे, म्हणजे त्याचा चोथा आहे ना तो चाळणीतच राहील आणि त्याचं पेस्टचं पाणी ते निघन मस्तपैकी ज्यूस. आता आपल्याला ह्या चोथ्याचं काही काम नाही, कारण की आपल्याला ह्याचा चोथा नाही तर ह्याचा रस पाहिजे, आणि तो नुसता असा मिक्सरला लावल्याशिवाय बारीक पण होत नाही. आणि खलबत्त्यात तुम्ही कुटून घेतला तर अजिबात रस निघणार नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचंय. तर इथं आपलं हे पाणी मिश्रण तयार झालेले. आता हे पुदिना आणि कडुलिंबाचे पालं टाकून आपण पाणी टाकून वाटून घेतलेले. तर आता आपल्याला ह्याच्यात थोडंसं सामान टाकायचंय. ते काय काय टाकणार आहे आपण ते तुम्ही बघा. ते इथं 1 चमचा मी निरमा घेतलेला आहे. आता जो आपण घरात निरमा वापरत असतो ना डेली कपडे धुवायला निरमा, तो घ्या, म्हणजे तो कोणत्याही कंपनीचा असू द्या, तो 1 चमचा आपल्याला निरमा घ्यायचा. आता इथं मी एवढासा ज्यूस घेतला, त्यामुळे एवढ्यासाठी आपल्याला 1 चमचा बास होणार आहे, म्हणून 1 चमचा घेतलेला आहे ह्याच्यात. आणि ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे, थोडंसं असं चमच्याने ढवून घ्यायचं. आणि ही रेमेडी तुम्ही एकदा केली आणि घरात वापरली ना तर कायमस्वरूपीचे तुमच्या घरातनं ढेकणं निघून जाणार आहे बरं का. कारण की ढेकणाला माणसं असे फार वैतागलेले असतात, आणि ढेकून किती मारा, घरातनं किती ढेकून मारले ना आणि ढेकणं मोजायला जर गेलं ना तर घरातले माणसं वैतागतील, माणसं थकून जातील, तरी ढेकणं काय संपणार नाही. घरातले एवढे ढेकणं असतात. 1 आणि 2 ढेकणं तुम्ही कोणत्या घरात बघितल्यात का? अजिबात नाही. लय ढेकणं असतात, लय म्हणजे लय. मोजणारा माणूस सुद्धा थकून जाईल. आता पाली उंदर कोणाच्या घरात असली तर बघा, हातावर आपण बोटांवर मोजू शकते, हा 4 उंदीर आहेत घरात, 5 पाली आहेत. पण तसं ढेकणांचं नाही बरं का, ढेकणं मोजू शकत नाही आपण, एवढे ढेकणं असतात. तर आता आपण हे निरमा टाकून चांगलं व्यवस्थित ढवून घेतलेलं आहे ह्याला. तर आता ही वस्तू काय बघा, तुम्ही आली का तुम्हाला ओळखू काय? तर हे तेल आहे. तर हे तेल कशाचं आहे? कडुलिंबाचं तेल आहे बरं का. म्हणजे जे आपण कडुलिंबाचे पालं घेतलेले, आपण पानं, कडुलिंबाची पानं घेतलेली आणि ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले. तर आता तुम्हाला दाखवते. हे ना ह्याचं तेल आहे, हे कडुलिंबाचं तेल आहे. तर आता हे कडुलिंबाचं तेल तुम्ही म्हणता कुठे भेटतंय? काय तर कोणत्याही मेडिकलमध्ये भेटतंय. कोणत्याही मेडिकलमध्ये जा तुम्ही आणि म्हणा कडुलिंबाचं तेल आहे का, ते भेटन. आणि छोटीशी बॉटल असते, एवढी अशी बॉटल असते, लय महाग नसती, 20-25 रुपयापर्यंत ती बॉटल येते. आणि ती बॉटल परत तुम्हाला कशाला बी उपयोगीच येणार आहे, आणून ठेवा. कारण की ढेकणं घालवायचे तुम्हाला तर फक्त कडुलिंबाच्या पाल्याचं तेल वापरावं लागेल तुम्हाला. दुसरं तेल कोणचं वापरू नका. खोबरे तेल वापरू नका, राईचं तेल वापरू नका, दुसरं कोणचं तेल वापरायची गरज नाही. फक्त तुम्हाला हेच तेल वापरावं लागेल, कडुलिंबाचं तेल बरं का. तर आता आपण ह्याच्यात कडुलिंबाचं तेल टाकून घेऊ. आता आपण इथं 2 चमचे टाकून घेऊ. आता इथं मी 2 चमचे कडुलिंबाचं तेल टाकून घेतलेलं आहे. दुसऱ्या तेलाचा उपयोग केला ना तुम्ही तरी काय फरक पडणार नाही बरं का ढेकणावर. त्यामुळे घ्या, कारण की कडुलिंब आणि कडुलिंबाचा पाला आणि कडुलिंबाचं तेल हे ढेकणांसाठी जास्त गुणकारी ठरणार आहे बरं का, ढेकणं घरातनं घालवायला. त्यामुळे हे दोन्हीचा आपल्याला उपयोग इथं करायचा आहे. आता आपल्याला हे मिश्रण आहे ना सगळं व्यवस्थित ढवून घेतलेलं आहे मी. आणि तुम्ही काय करू शकता माहिती का, असा जर लिंबाचा पाला असतो ना, हा कडुलिंबाचा पाला असतो ना, तो पण आपण दिवाणवर गादी हातरत असलो ना तर त्या गादी खाली हे लिंबाचे पाले आहेत ना ते असे सुकून ठेवायचे. म्हणजे वाळून गेले तरी काय हरकत नाही, पण सगळ्या गादी खाली लिंबाचे पाले हातरायचे. आपल्या कपाटात कपडे असतात ना तिथं सुद्धा ही लिंबाचा पाला ठेवायचा, असं ठेवून द्यायचा. आणि जिथं जिथं तुम्हाला वाटते की आता इथं आपले कपडे आहेत आणि आपण इथं काय करायचं याला, तर तिथं तुम्ही हे कडुलिंबाचे पाले आहे ना तो टाकू शकता. आता आपल्याला गादीवर तर जी घरातली गादी असते, हातरून पांघरू असतात, त्याच्यावर आपण हे ओलं टाकणार आहे का? नाही टाकणार. का तर आपली गादी ओली होणार.
आणि आपल्याला गादीवरचे तर ढेकणं 100% काढायचे. मग त्याच्यासाठी काय करायचं ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. कारण की गादीवर ढेकणं भरपूर असे असतात. कारण की गादीला तुम्ही बघू शकता सापट्या असतात, दोऱ्या असतात. त्या दोऱ्यांच्या सापटी सुद्धा पिल्लं आणि त्याचे अंडे लपलेले असतात. त्यामुळे आपल्याला गादीवरचे सुद्धा ढेकणं घालवायच्यात. त्यामुळे आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे ढेकणासाठी. जे गादीवर हातरुणा पांघरुणावर जर तुम्हाला टाकू वाटला नाही तर तुम्ही दुसरा विलाज करायचा आहे. तो विलाज काय मी तुम्हाला सांगणार आहे. तो विलाज केल्याच्या नंतर बघा तुमचे गादीवर सुद्धा किती ढेकणं असू द्या निघून जाणार आहेत. तर गादीसाठी ना आणि हातरुणा पांघरुणासाठी एक वेगळी स्पेशल आपल्या रेमेडी करायची, सोपी एकदम. तर चला तिथं सांगते तुम्हाला. तर हे असे कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे आपल्याला आणि हे ना हे अशा प्रकारे घ्यायचा आणि हातरून पांघरूणवर आहे ना सगळीकडे आपल्याला हे अशा प्रकारे इथं असं टाकून घ्यायचंय. आता हे जर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मिश्रणाचं पण. आणि हा आहे सोडा. तर आता हे जर काय करायचं आणि हे जर काय करायचंय हे मी सगळं तुम्हाला इथं सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं स्प्रेची बॉटल लागणार आहे. तर आता अशी स्प्रेची बॉटल आहे, त्यात आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जर स्प्रेची बॉटल नसेल ना तर त्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगते. जर आता आपल्याकडे स्प्रेची बॉटलच नाही तर जास्त कोड्यात पडायची गरजच नाही बरं का आपल्याला. काय की आता स्प्रेची तर बॉटल नाही आहे मग आता विकत आणायची का, तसं काय नाही. घरात जर पाण्याची बॉटल असेल ना तर ती पाण्याच्या बॉटलला बारीक बारीक खोल करायचे झाकणाला पाण्याच्या बॉटलच्या आणि त्याने शिंपडायचं पाणी. आता हे पाणी कसं शिंपडायचं सगळं मी तुम्हाला सांगते. तर अशी स्प्रेची बॉटल घ्यायची आणि त्याच्यात ही भरून टाकायचं. जे लिक्विड आपण तयार केले ती भरून टाकायचं आणि ते कसं मारायचं ते तुम्हाला सांगते मी. आता आपल्याला आहे ना कसं स्प्रे मारायचं ते पण मी तुम्हाला भिंतीवर मारून दाखवते. तर हे अशा प्रकारे जिथं जिथं ढेकणं असतील ना आणि तुम्हाला वाटतं ना आता इथं ढेकणं आहेत असे जे भिंतीला फटे असतात ना त्यात सुद्धा ढेकणं लपलेले असतात. तर तिथं सुद्धा असे स्प्रे मारून घ्यायचा. हे अशा प्रकारे ना स्प्रे तुम्ही मारला ना मग बघा कुठंही ढेकणं असू द्या ते निघून जाणार आहे. आणि जिथं बोर्ड असतो लाईटीचा बोर्ड तिथं सुद्धा असा स्प्रे हा मारून घ्यायचा आहे. म्हणजे सगळे ढेकणं त्या बोर्डाच्या बाहेर येणार आणि मरून जाणार आहेत. सांगितल्या प्रकारे जिथं जिथं तुम्हाला वाटण ढेकून आहेत, बोर्डात असू द्या, भिंतीत असू द्या, खाट असू द्या, खाटाच्या पट्टीला असू द्या, तिथं हा फक्त स्प्रे मारायचा आणि ह्या स्प्रेने ना सगळे ढेकणं मरून जाणार आहेत. आता आपल्या दिवाणवरची जी गादी असते त्या गादीवर काय इलाज करायचं ते सांगते मी तुम्हाला. आता हा कडुलिंबाचा पाला आहे ना तो आपल्या सगळ्या गादीवर हातरून घ्यायचा आहे, असं हातरायचा आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचंय, जो असा हा सोडा असतो ना तो आपल्या गादीवर त्याच्यावर असा टाकून घ्यायचा आहे. हे अशा प्रकारे. आता समजा ही गादी आहे तर ह्या गादीवर जास्त जास्त तुम्हाला जिथं वाटत ना ढेकणाचे पिल्ले तिथं जास्त जास्त असं खायचं सोड्यात टाकायचा. हे अशा प्रकारे टाकायचा. जशी काही एकदम नाही का पावडर थर लावलाय आपण, ह्या पावडरचा थर लावायचा म्हणजे ह्या सोड्याचा एकदम थर लावायचा आपल्याला हातरुणा पांघरुणावर. इतका सोड्याचा उपयोग करायचा बरं का. जितका तुम्ही सोडा वापरता तितके ढेकणं पटकन मरून जाणार बरं का. आणि हे सोडा ना लगेच काढायची गरज नाही. जिथं बी तुम्ही टाकताना सोडा आणि हे कडुलिंबाचे पाले टाकायचे आणि हा सोडा टाकायचा. जिथं तुम्हाला वाटन की आता आपण इथं स्प्रे मारू शकत नाही, जिथं वाटन आता स्प्रे मारू शकत नाही तिथं हा उपाय करायचा आहे तुम्हाला. हा जो घरगुती उपाय केलाय मी, जिथं आपल्याला स्प्रे किंवा स्प्रेचं पाणी आपल्याला वाटन की आता आपण इथं स्प्रे मारू शकत नाही तर हे ओलं होईल तर तिथं आपण हे टाकायचं, खायचा सोडा आणि कडुलिंबाचे पालं. जर कडुलिंबाचे पालं तुम्ही नाही टाकलं ना तर खायचा सोड्याचा जास्तीत जास्त उपाय करा. तिथं लगेच ढेकणं मरून पडणार खायच्या सोड्याने. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ही स्प्रेची बॉटल घ्यायची आणि स्प्रेच्या बॉटलनी भिंतीवर बोर्डावर ढेकणं मरून जाणार. एकदा दोनदा मारा, एकदा दोनदा मारल्याच्या नंतर आहे ना कायमची ढेकणं तुमच्या घरातून निघून जाणार. फक्त आपल्याला वाटतंय ना जवळ आता आपल्या घरात ढेकणं तोपर्यंत मारा. पण एकदा दोनदा करण्याने उपाय हा ना एकदा दोनदाच्या उपायामध्ये तुमच्या घरातनं कायमची ढेकणं निघून जाणार आहे, कायम स्वरूपीचे. आतापर्यंत 10-15 वर्षात तुम्ही ढेकणं काढू शकत नसताना तर आता हा उपाय करा. 100% तुमच्या घरातले ढेकणं सगळे म्हणजे सगळे निघून जाणार. कुठं पिल्लं लपून राहिलेली ते सुद्धा निघून जाणार. आणि जर तुम्हाला वाटलं आता इथं पिल्लं दिसतात बरं का, लगेच स्प्रे बॉटल घ्यायची का तिथं मारायची. ही स्प्रे बॉटल अशी करूनच ठेवायची. आणि जरी स्प्रे बॉटल नसेल तर पाण्याची बॉटल घ्या, त्याला होल पाडा आणि ते अशी बनवून ठेवा. जिथं तुम्हाला वाटलं लगेच तिथं ढेकणं हे मारत जावा, ढेकणं मरून पडणार आहेत तुमचे. आता हा व्हिडिओ जो घरगुती उपाय मी केलाय हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणत्या गावातून शहरातून मला बघताय ना
हे पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला पण तुमचे आभार माना येईन, तुम्हाला धन्यवाद म्हणायला येईन. इतक्या लांबनं तुम्ही माझे व्हिडिओ बघता, मला सपोर्ट करता, म्हणून मला थँक्यू म्हणायला येईन. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.